हिरकणी नावाची माऊली, मालक बाहेर गावी गेलेले आहेत म्हणून दूध घालण्याची जबाबदारी त्या हिरकणीवर आली आणि ती दूध घालण्यासाठी रायगड किल्ल्यावर गेलेले आहे. आणि आतापर्यंत आपला संसार टिकून ठेवण्याचं काम आपल्या धर्मपत्नीनंच केलंय. मायबाप पतीच्या गैरहजेरीमध्ये सगळा संसार हँडल करते आणि शेतकऱ्याची बायको तर कामाला इतकी खंबीर. हा, आणि राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी कधी भांडणं होत, चुकून झाली, नवऱ्याने मारलं, रुसणार, फुगणार, दुखणार, स्टँडवर जाणार, तिथे गेला विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन, तिथून रिटर्न. शेजारी म्हणे 2 महिने येणार नव्हते, 2 तासात कसं काय म्हणजे होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आता नातू खेळवायचं वय राहिलं ना, आता रुसून म्हणजे बोलणार पण कड लावणार. हे शेतकऱ्याचे प्रपंच आहेत मायबाप. का? पतीच्या पश्चात सगळा संसार हँडल करते, तिला धर्मपत्नी म्हणतात. म्हणून स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप म्हणले. स्वरवडा पाय लक्ष्मीचे हाती, थोडा गेन द्या. तिशे यावे काकुलती, कोण आहे गेन द्या बोलताना. आणि स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं आणि मग जन्माला यावं लागलं. हा, लय कृष्ण मोठा आहे म्हणावं, घे बरं डायरेक्ट अवतार. तू देव आहे ना, जमलं का? नाही. कृष्णाला सुद्धा आईच्या उदरात राहावं लागलं, देवाला सुद्धा मातृत्व मान्य करावं लागलं. हे इतकं मातृत्व श्रेष्ठ आहे. विडल हिरकणी गडावर गेलेले आहे, दूध घालण्यासाठी उशीर झाला, दिवस मावळला, सूर्यास्त झाला, गडाचा दरवाजा बंद झाला. तानबाळ झोपेत टाकून ती माऊली कर्तव्य बजावण्यासाठी गडावर आलेली होती. काय करायचं? सरदाराचं पाय धरलं. महाराज, माझं तानबाळ मी झोपेत टाकून आलेले, माझं बाळ भुकीने व्याकुळ झालं, मला सोडा. सरदाराने सांगितलं तुमचा प्रश्न भावनिक आहे आणि माझं जे काम आहे हे प्रॅक्टिकल आहे. हे भावनिक स्तरावर इथं निर्णय मला घेता येणार नाही, कारण जर दरवाजा उघडला तर गडाचा नेम मोडण्यात येतोय. राजे उद्या मला शिक्षा करतील, बरखास्त करतील, माझी नोकरी, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, मी सोडू शकत नाही. कधी कधी भावनेनं सुद्धा निर्णय घ्यावे लागतात, पण नाही, कर्तव्य श्रेष्ठ मानलं. त्या माऊल्याने विचार केला, बाळाची आठवण होते, काय करायचं? अवघड असा एक कडा होता, जो कडा आजपर्यंत हिम्मतवान मावळ्यांना सुद्धा सर करता आला नव्हता. त्या हिरकणीने विचार केला, हा कडा उतरून जर मी खाली गेले तर मी माझ्या बाळापर्यंत पोचेल, प्रसंगी मेले तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे ना. अवघड अशा कड्यावरून त्या माऊलीनं उडी मारलेली आहे. मरणाची चिंता न करता अवघड असा बुरुज कडा ती माऊली उतरली. अंगाला लागलेले काटे अंगामध्ये रुतले, रात्रीचा काळोख आहे. एकटी माऊली एवढी हिम्मत केली, पण अवघड असा कडा तिनं पार केला आणि आपल्या बाळाला जवळ केलं. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना कळालं की आपल्या नगरीतल्या एका माऊलीनं नेम मोडलाय. बोलून घेतलं तिला गडावर. हिरकणीला वाटलं 100% शिवाजी महाराज आता आपल्याला शिक्षा करणार. राजाने शिक्षा केली नाही, तिला बहिणीचा दर्जा दिला, तिचा सन्मान केला आणि सांगितलं, ताई, तुझ्यासारखी हिम्मतवान माऊली जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कुणाचा बाप सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. कारण ज्या राज्यातली माऊलीच इतकी वजनदार आहे, त्या राज्यातले मावळे कसे असतील? का सन्मान झाला तिचा? मुलाच्या प्रेमासाठी स्वतःच्या जीवाची काळजी केली नाही. आजही कधी रायगड किल्ल्यावर गेले तर त्या कड्याला नाव दिलंय हिरकणी बुरुज. त्या नावानं आजपर्यंत हिरकणी आपल्यामध्ये जिवंत आहे. कदाचित हा प्रसंग तुकोबारांनी पाहिला असेल आणि हा प्रसंग पाहून तुकोबारांची लेखणी आईच्या बाबतीमध्ये सज्ज झाली अभंगाच्या.